आपण या ठिकाणी बघितलेलं आहे कशा पद्धतीने हे जे मिनिस्टर निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले होते, यावेळेला भाजपकडून एक नवी रणनीती आखलेली होती, ज्यानुसार जे मंत्री आहेत त्यांना आतापर्यंत ज्यांनी लोकसभेची निवडणूक लढलेली नाहीये अशाही मंत्र्यांना त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलेलं होतं, पण त्यांना पाहिजे तसं यश येताना दिसत नाहीये। आणि याच विषयी जाणून घेण्यासाठी आपण जाऊयात विजय चोरमारे यांच्याकडे। ज्येष्ठ पत्रकार त्याचबरोबर विश्लेषक विजय चोरमारे आपल्यासोबत जोडले गेले आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊयात। चोरमारे सर, मंत्री ज्यांनी खाती सांभाळलेली आहेत आणि लोकसभेच्या रिंगणामध्ये भाजपने उतरवलेलं होतं, त्यांना हवं तसं यश मिळताना दिसत नाहीये, याचं नेमकं कारण काय असू शकतं? तिन्ही जे मंत्री आता तुम्ही नावं सांगितली आणि ते पराभूत होत आहेत असा एक्झिट पोलचा अंदाज असं म्हणतात। त्यातलं आता एक नारायण राणे निवडून येतील असं एका कुठल्या तरी एक्झिट पोल मध्ये मी बघितलं, पण ठीक आहे। या तिन्ही मंत्र्यांच्या संदर्भात बोलायचं तर तिन्ही मंत्र्यांच्या संदर्भातली कारणं पूर्णपणे वेगवेगळे आहेत हे लक्षात घ्यावं लागेल। पहिली गोष्ट नारायण राणे जर पिछाडीवर असल्याचं पोल दाखवत असेल किंवा नारायण राणे पराभूत दाखवत असेल तर याचा अर्थ असा आहे की कोकणातल्या जनतेनं उद्धव ठाकरे यांच्या बाजूने पाठिंबा दिलेला आहे। कोकणातल्या जनतेची सहानुभूती ही उद्धव ठाकरे यांच्या बाजूने, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र यांच्या बाजूने राहिले आहे। याचा सरळ अर्थ काढावा लागेल। एकनाथ शिंदे यांची शिवसेना तिथं रुजलेली नाही आणि नारायण राणे यांचं समर्थन कमी झाले, हा एक भाग। दुसरी, जालन्या संदर्भात बोलायचं तर जालन्याचा निकाल जर रावसाहेब दानवे पराभूत होत असतील तर ते मनोज जरांगे यांनी जे मराठा आरक्षण हा प्रश्न आंदोलन उभं केलं त्या आंदोलनात यश आहे। म्हणजे एकूणच असं म्हणता येईल की भाजपच्या विरोधामध्ये त्यांना भाजपला हँडल करता आलेल्या नाहीयेत आणि त्यामुळे कुठेतरी जे सिटिंग मिनिस्टर होते तेही हरताना दिसून येत आहेत। दरम्यान सर, चोरमारे सर, यानंतर आपण विदर्भातून आपल्यासोबत प्रवीण मुधोळकर हे जोडले गेले आहेत, ज्येष्ठ पत्रकार, यांच्याकडे जाणार आहोत। मुधोळकर सर, आपण बघितलं या ठिकाणी तर विदर्भामध्ये जरी सामना आपण बघितला तर या ठिकाणी जरी 50-50 असा सामना दिसत असला तरी देखील मवियाची ताकद मात्र वाढताना दिसतेय, तुम्ही काय सांगाल? मुळात असं आहे की ही जी निवडणूक आहे ही 400 पार होणार आहे, त्यामुळे भाजपचे नेते, कार्यकर्ते, खासदार, उमेदवार जे आहे ते ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये होते। त्यामुळे विदर्भातली जर स्थिती पाहिली तर विदर्भात गेल्या 2 निवडणुकांमध्ये भरपूर प्रेम भाजपला मिळालं आणि काँग्रेसचा एकमेव जो उमेदवार निवडून आला राज्यातून तो विदर्भातला होता। असं असताना विदर्भातले जे खासदार भाजपचे आहेत ते स्वतःच्या म्हणजे एक नागपूरचे खासदार जर सोडले नितीन गडकरी तर इतर जे खासदार निवडून आले होते गेल्या वेळेस शिवसेना आणि भाजपचे ते स्वतः केलेलं एकही काम काही सांगू शकत नाही, कारण की त्यांनी असं कुठलंही काम फारसं काही केलेलं नाही आहे। त्यातले मंत्री सुद्धा होते अकोल्याचे धोत्रे, संजय धोत्रे, ते सुद्धा होते, पण ते मंत्री केव्हा झाले आणि केव्हा त्यांचं मंत्रिपद गेलं तेही सुद्धा कळलं नाही। हा सगळा असा परिस्थिती असताना दुसरीकडे मात्र काँग्रेसनं शांतपणे एक उमेदवार निवडला। शरद पवारांनी सुद्धा एक उमेदवार त्यांचा निवडला आणि वर्धा मतदारसंघामध्ये, त्यामुळे तोही उमेदवार निवडून येईल अशी शक्यता सध्या तरी दिसते आहे। त्यामुळे एकीकडे विदर्भामध्ये इतकं मोठं काम झालं, गडकरी फडणवीस यांनी जवळपास 1 लाख कोटीचे कामं नागपूर शहरात झाले आणि 1 लाख कोटी रुपयाचे कामं उर्वरित विदर्भात झाले, पण प्रचारामध्ये हे कुठेही नव्हतं। म्हणजे नागपूर वर्धा आधी 100 वर्ष 125 वर्ष 2 रेल्वे लाईन होत्या, आता त्या 4 झाल्या। 4च्या शेजारी 2 नागपूर बुटीबोरीपर्यंत मेट्रोच्या झाल्या, म्हणजे 6 रेल्वे लाईन झालेल्या आहेत, पण हे कोणी काही जनतेपर्यंत नेलं नाही। याच पलीकडे मोदींना मत पाहिजे तर मग आम्ही स्थानिक भाजपच्या माणसाला मत म्हणजे मोदींना मत, म्हणजे आम्ही स्थानिक भाजपचा नेता कितीही चांगला असला तरी आम्ही त्याला मत देणार नाही, असा प्रचार रंगवण्यात आला। त्यामुळे गडकरी फडणवीसांच्या या विदर्भामध्ये भाजपची पिछेहाट होण्याचं मूळ कारण की आता 400 पार होणारच आहे, त्यामुळे काही मेहनत करण्याची गरज नाही। नंबर 2, हेवे दावे स्थानिक ठिकाणचे आणि यासोबतच उमेदवारांची जी निवड होती आता अमरावती सारख्या ठिकाणी उमेदवार मिळू नये भाजपला, आणि नवनीत राणांना वर्ष 1.5 वर्षापूर्वीच ठरलं होतं की त्याच उमेदवार असतील आणि रवी राणा यांनी भाजपचं कार्यालय फोडलं होतं काही वर्षांपूर्वी आणि भाजपच्याच कार्यकर्त्यांना त्याच नवनीत राणांचं काम करावं लागलं। रवी राणांच्या पक्षाच्या उमेदवार त्या भाजपमध्ये आल्या आणि त्यांचं काम करायचं होतं, त्यामुळे हेही मनोबल खच्ची करणारं होतं भाजपच्या कार्यकर्त्यांचं। त्यामुळे अनेक ठिकाणी असं झालं की भाजपला नुकसान सहन करावं लागलं। सुधीर मुनगंटीवार ज्यांची मुळीच इच्छा नव्हती आणि सुधीर मुनगंटीवार यांनी तिकीट जाहीर झाल्यावर सुद्धा हे सांगितलं होतं की माझी काही इच्छा नाही लोकसभा लढवण्यासाठी आणि मी आता चाललोय आणि परत करायला सांगतो की मला काही हे निवडणूक लढवायची नाही। आता सुधीर मुनगंटीवार असं बोलले की हरलो
तर मी ही निवडणूक एखाद्यानं समजा निवडणूक हरली तर लाज वाटू द्यायची नाही आणि जर निवडणूक जिंकलो तर त्याचा माज येऊ द्यायचा नाही. त्यामुळे हे जे 2 वाक्य आहे मुनगंटीवारांचं, त्यामुळे हे 2 जे त्यांनी वाक्य सांगितले यातूनच सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया बोलकी आहे. यासोबतच जर 50% नुकसान जर विदर्भात होत असेल तर भाजपनं आत्मचिंतन करायला पाहिजे. निश्चितच आणि मुधोळकर सर जो एकूणच विकास असं म्हणता झालाय येईल की मायक्रो मॅनेजमेंटसाठी ओळखला जाणारा भाजप हा पक्ष त्यांना यावेळेला आपल्या पक्षामध्ये एकसंधता आणता आलेली नाही आणि त्याचा परिणाम म्हणजे कुठेतरी भाजपला फटका बसताना दिसतोय, महायुतीला फटका बसताना दिसतोय. याविषयी आपल्याला चर्चा करायची आहे. आपल्यासोबत इथं विश्लेषक जोडले गेले आहेत आणि त्याचबरोबर श्री मीडिया असेल किंवा रुद्र मीडिया अॅनालिटिक्सचे सुद्धा या ठिकाणी आहे. शिर्के सर आपल्यासोबत आहेत आणि या सर्वांसोबत आपल्याला चर्चा करायची आहे. जे एक्झिट पोल आलेले आहेत त्याचा नेमका अर्थ काय ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. पण लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.